शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी म्हणत असते की बाबा, त्या आकाशला काय अधिकार आहे आपलं घर आपल्यापासून हिरावून घेण्याचा, आणि त्याने आपलं घर आपल्यापासून हिरावून घेतलंय यात त्याला जराही लाज नाही वाटली का? जराही काही वाटलं नाही का त्याला? त्यावेळेला मग आता माधवराव विचार करत असतात की आकाशरावांवर पूर्ण विश्वास आहे, ते असं काही करणं शक्यच नाहीये. मला तरी वाटतोय का हा काहीतरी गोंधळ आहे. तेव्हा मग माधवराव विचारतात की तू कशाला गेली होतीस तिथे पण? तेव्हा ती म्हणते की अहो बाबा, मला पौर्णिमाच बोलली की आपण तिकडे जाऊया म्हणून मी बघायला गेले. तेव्हा मग आता प्रशांत ओरडतो आणि मानसी देखील म्हणते की पौर्णिमा, तुला आजच्याच दिवशी तिकडे बरं जायला सुचलं ग, आजच का गेलात तुम्ही तिकडे? तेव्हा मग आता पौर्णिमाला ओरडत असताना भूमी म्हणते की एक मिनिट, जरा थांबा. तुम्ही तिला काहीही बोलू नका. तिचा याच्यात काही गैरहेतू नव्हता. उलट माझा मूड ऑफ झाला होता म्हणून तीच मला म्हणाली की चल ताई, आपण जाऊन आपलं जुनं घर बघूया, म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल. म्हणून आम्ही दोघी गेलो आणि माझ्यासमोर ती आकाश महाजनच्या नावाची पाटी दिसली. आपलं घर आकाश महाजन याने विकत घेतले अशी पाटी दिसल्यावर मात्र मला खूपच जास्त राग आला. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, बस झालं. तुम्ही कोणी येते त्याची तरफदारी नाही करायची. मी आत्ता फोन लावून त्याला जाब विचारते की हे सगळं तो का करतोय मुद्दाम आपल्यासोबत. तेव्हा मग आता माधवराव तिला थांबवत म्हणतात की भूमी बाळा, प्लीज असं करू नकोस. अगं असं का करतेस तू? आपली सोयरीक जुळणार आहे त्यांच्याशी, असं तडकाफडकी फोन करून काहीही बोलणं चुकीचं वाटतंय. भूमी म्हणते की बाबा, मग काय करायचं? प्रत्येक वेळेला तो काहीतरी करणार आणि आपण बघत राहायचं आहे का नुसतं? तेव्हा माधवराव म्हणतात की नाही, अजिबात नाही, बघत राहायचं नाही. उद्याचं लग्न होऊन जाऊ दे, मग नंतर आपण काय ते त्यांच्याशी शांतपणे बोलूया ना. उद्या तिचं लग्न होत आहे, दोघींचंही लग्न आहे, आणि तू जर असं काही उलटसुलट त्यांना बोललीस आणि त्याने या सोयरिकीवर परिणाम झाला तर आपण काय करणार आहोत? अगं, तुझ्या दोन्ही बहिणी त्या घरामध्ये नांदायला जातात, इतकी गोष्ट लक्षात ठेव तू. आणि आता 4 माणसांमध्ये समजलंय सगळ्यांना की दोन्ही बहिणी त्या घरात जात आहेत, महाजनांच्या घरात जात आहेत. मग जर त्यांनी काही दुसरं पाऊल उचललं आणि तुझ्या या सगळ्या बोलण्याला जर वैतागून त्यांनी चुकीचं पाऊल उचललं किंवा लग्न मोडलं तर आपण काय करणार आहोत? मला जरा सांग. मी हात जोडतो बाई भूमी तुझ्या पुढे, प्लीज असं काही करू नकोस गं. माझ्या दोन्ही मुलींचा संसार नीट झाला पाहिजे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो बाबा, तुम्ही हे काय करताय? ती त्यांचे हात धरत म्हणते की प्लीज तुम्ही अशी माफी वगैरे नका मागू, प्लीज थांबा, शांत व्हा. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय ना उद्या दोघींचंही लग्न आहे, ठीक आहे. मलाही माझ्या बहिणींची काळजी वाटते. एक काम करूया, उद्याचं लग्न काही ते निर्विघ्नपणे पार पाडून जाऊन दे. पण मग त्यानंतर मी त्या आकाशला जाब विचारणारच आहे. त्याचबरोबर हे सगळं बोलताना भूमीला आठवतं, आकाशबद्दल बोलताना रागिनी आठवते. रागिनीने सांगितलेलं असतं की एक जमीन घेतलेली आहे आकाशने, आणि तीही त्याच्यापेक्षा कमी भाव देऊन घेतली आहे, आणि एकदा की त्याच्या मनात जे काही बसलं तर तो मिळवल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आकाश हॉस्पिटलमधला तिला आठवतो. तिला मिठी मारलेला नंतर आकाश प्रत्येक वेळेचा तिला आठवतो आणि ती म्हणते की बाबा, त्या माणसाचा ना मी फक्त आणि फक्त तिरस्कार करू शकते, बाकी काही करू शकत नाही. त्यानंतर आकाशने दिलेले पैसेही तिला आठवतात. नंतर आकाश जेव्हा पहिल्यांदा घरी आलेला असतो तेव्हा भूमीच्या अंगावर पाणी पडलेलं असतं, आणि नंतर शेवटची भेट म्हणजे मोगरे उधळलेले असतात. हे सगळ्या भेटी तिला आठवतात. ती तिचे डोळे पुसते आणि म्हणते की त्याला मी असं माफ करणार नाही. उद्याचा दिवस संपल्यानंतर मी नंतर त्याला जाब विचारणारच आहे, असं म्हणून ती आता डोळे पुसत आतमध्ये निघून जाते. ती निघून गेल्यानंतर आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. आता माधवराव हे पाठमोऱ्या भूमीकडे जाताना पाहून ती गेलेली आहे याची खात्री करून घेतात. सगळेजण आता शांत झालेले असतात. नंतर पौर्णिमा आपल्या रूममध्ये चाललेली असते. तेवढ्यातच माधवराव तिच्या जोरात कानाखाली वाजवून देतात आणि म्हणतात की हे काय केलंस तू? आणि ती स्वतःच्याच गालाला हात लावून तिथेच तशी ठम्माप्रमाणे उभी असते. ते म्हणतात की तू असं का केलंस? तू हे सगळं मुद्दाम केलंस ना, मला माहिती आहे. का तुला प्रत्येक वेळेला भूमीला त्रास द्यायचा असतो? प्रत्येक वेळेला काहीतरी गोष्टीत आडकाठीच का आणायची असते पौर्णिमा तुला? तुला काय वाटतंय की तू भूमीपेक्षा सरस ठरशील? तर तसं काही नाही. तू म्हणतेस ना की भूमिताईकडे सगळं काही नीट आहे, पण एक गोष्ट लक्षात घे, भूमीच्या नखाची ही सर नाही ग तुला. खरं तर भूमीच्या पायाजवळ ही उभी राहायची लायकी नाही आहे तुझी, पण तू तरीही असं वागतेस. का करतेस तू असं? मी अतिशय दुर्दैवी बाप म्हणून आज हे बोलतोय की तू खूप
नीचपणाने वागतेस. अगं, एक स्त्री म्हणून किती विचित्र वागशील तू. एक स्त्री आहेस, दुसऱ्या स्त्रीशी इतका नीचपणाच्या कळसाने कसं वागू शकतेस तू. तुझ्यात थोडीशी जरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर जरा नीट वाग. नाही, तुझ्याकडे तशी अपेक्षाच नाही आहे वागण्याची. कारण तू प्रत्येक वेळेला भूमीला खाली ठरवण्याचा प्रयत्न करत असतेस. प्रत्येक वेळेला तिला दुःख कसं पोहोचवता येईल याचाच प्रयत्न असतो तुझा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, भूमी जशी आहे ना तशीच राहणार. तिला त्रास देऊन तुला काहीही प्राप्त होणार नाही. उलट जर जमलंच तर एक गोष्ट कर, जर इथून निघून गेलीस ना तर पुन्हा मला तुझ्या मुलगी म्हणायची म्हणून लाज वाटते. इतकं दुर्दैवीपणाने वागलीस तू, इतकं चुकीचं वागतेस आणि या सगळ्यामुळे आकाशरावांना किती त्रास होतो याचा विचारही तू करत नाहीस. असं सगळं माधवराव आता म्हणतात. त्यानंतर माधवरावांना हे सगळं बोलल्यामुळे खूपच वाईट वाटलेलं असतं. आपल्या मुलीच्या लग्नाच्या आदल्याच दिवशी तिच्या कानाखाली वाजवल्यामुळे त्यांना दुःख वाटलेलं असतं. प्रशांत आता त्यांना तिथून घेऊन जातो आणि मानसी पण तिच्यावर चिडलेली असते. मानसी ही पौर्णिमाशी काहीही न बोलता तिथून गुपचूप निघून जाते आणि पौर्णिमाला या सगळ्यामुळे खूपच राग आलेला असतो. नंतर आता पौर्णिमा स्वतःच्या मनाशीच निर्धार करते की ही भूमी प्रत्येक वेळेला माझे प्लॅन फसवत असते. या भूमीला मी तर आता सोडणार नाही. जगत होती तोपर्यंत त्रास देते आणि नंतरही त्रासच देणार ती मला. आता माझं हिचं काहीतरी केलंच पाहिजे. मेल्यानंतर तरी हिच्याकडून मला मुक्तता मिळाली पाहिजे. प्रत्येक वेळेला ही सरस ठरत आली. आज हिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याची लायकी काढली. आता ह्याच्यामुळे वडिलांनी माझी लायकी काढली. आता मी हिला सोडत नाही. अभिजितला पौर्णिमा फोन लावते आणि म्हणते की अभिजित, माझं आजच्या आज तुम्हाला एक काम करायचं आहे. आकाशच्या रूममध्ये जा. तो आकाशच्या रूममध्ये येतो आणि लाईट्स ऑन करतो. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तो रूममध्ये शिरून येतो आणि कपाटामध्ये सगळीकडे आता काहीतरी शोधू लागतो. त्यानंतर आकाशची कपाटं आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी शोधतो. तर दुसऱ्या ड्रॉवरमध्ये त्याला त्याची अल्बम, आकाशच्या लग्नाचा अल्बम सापडतो. तो आता अल्बम कोणी आतमध्ये येण्याच्या आतच लपवून घेऊन जाणार असतो. तितक्यातच आता त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज वर येताना दिसतो. म्हणून तो अल्बम बघतो आणि पटकन कुठेतरी लपण्यासाठी म्हणून येतो. आकाश आता त्याच्या हातामध्ये गिफ्ट्स असतात. आवरत तो कसा बसा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर तो आतमध्ये येतो. आणि आतमध्ये आल्यानंतर तो गिफ्ट कुठे ठेवू असा विचार करत असताना कपाट उघडतो आणि कपाटामध्येच आता तो स्वतःचे गिफ्ट्स ठेवतो. नंतर तिथे मागे पडद्याच्या इथे तो लपलेला असतो. अभिजितचं मात्र पूर्ण लक्ष असतं की आकाश काय करतोय आणि त्याच्याकडे आपलं लक्ष जाणार नाही. पडद्यामागे अभिजित हा लपलेला असताना आकाशचं लक्ष जातानाच आजी आवाज देते आणि म्हणते की अरे आकाश, येतोयस ना खाली, पान वाढलंय. आकाश म्हणतो की हो आजी, येतो. आणि नंतर तिथून आकाश निघून जातो आणि अभिजित तात्पुरता वाचतो. नंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी छान सुरू असते. आकाश सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत असतो की सगळे आले ना की त्यांच्यावर ही फुलं उधळायची आहेत. तितक्यातच आता आकाश अत्तराची कुपी घेऊन येतो. दोन्ही गाड्यांमधून सगळेजण खाली उतरतात. तेव्हा माधवरावांच्या अंगावर तो गुलाब आणि मोगऱ्याचं पाणी शिंपडून म्हणतो की हे सगळ्यांसाठी आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते की अहो, सगळ्यांसाठी नाही काय, हे त्यांनी भूमीसाठी केलेलं असणार, बरोबर ना. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो आकाश जिजू, तुमचं मन झालं तर तुम्ही अख्खी डबीच्या डबी तिच्यावर ओताल. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं पौर्णिमा, मला जिजू म्हणू नकोस, नाहीतर भूमी आली ना तर तिला सगळं काही कळेल. तितक्यात भूमी कुठे असं विचारलं असता ती गाडीत नाही सगळे सांगतात. समोरून रिक्षा येते. रिक्षामधून भानुशाली सर आणि भूमी उतरते. आता आकाश जरासा वेगळ्या नजरेने पाहू लागतो. भूमी बाहेर येताच आकाश म्हणतो की वेलकम, तुझं महाजनांच्या घरी स्वागत आहे. आणि तिच्या अंगावर तो ते अत्तर शिंपडतो आणि ते जराची ती रागानेच बाजूला करत म्हणते की ठीक आहे. नंतर नीलांबरी म्हणते की बघितलं, भिकेचे डोहाळे हिजे, किती काय झालं मोठ्या घरात येऊन पडली तरी ही भिकेच्या डोहाळ्यांसारखीच वागणार आणि रिक्षानेच फिरणार ही. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो ना, खरं तर हिची लायकीच नाही आहे या सगळ्या गाड्यांमधून येण्याची. हिला रिक्षामधूनच आलेली चांगली. इतकं सगळं केलं आहे तरी पण हिचं तोंड मात्र वाकडंच आहे, असं पौर्णिमा तिला सांगत असते. आकाश म्हणतो की तुम्ही गाडीमधून का नाही आलात? तुमच्यासाठी ही गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. तुम्ही रिक्षाने का आलात? कारण ना तुम्ही सगळे नीट व्यवस्थित कम्फर्टेबल येऊ शकाल म्हणूनच मी गाड्या 2 पाठवल्या होत्या. तेव्हा भूमी म्हणते की काय ना, माझा त्या गाडीवर काही हक्क नाही. खरं तर त्या गाडीवर हक्क हा पौर्णिमा आणि मानसीचा आहे, कारण त्या पटवर्धनांच्या होणाऱ्या सुना आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आईबाबांचा तो मान आहे म्हणून माझे आईबाबा गाडीत बसले. पण माझा त्या गाड्यांवर काहीही अधिकार नाही म्हणून मी तिथे नाही बसले. तेव्हा आता आकाश मनातल्या मनात म्हणतो की भूमी, या सगळ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. त्यापुढे म्हणते मी रिक्षाने आले कारण भानुशाली सर येतच होते.
तेव्हा आकाश म्हणतो की अगं पण मी पण तर तुझी मदतच करत होतो ना. तेव्हा भूमी म्हणते की नको बाबा, तू मदत करण्याच्या हेतूने पुन्हा काय मागशील त्याच्या बदल्यात काही सांगता येणार नाही बाबा, म्हणून तुझी मदत नकोच आणि तुझी मदत घ्यायला ना रिस्कच वाटते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की काही हरकत नाही, तू आलीस ना हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, राधर आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा. तेव्हा मग आता भूमी म्हणते की पुन्हा एकदा, पुन्हा एकदा काय? तेव्हा आकाश म्हणतो की पुन्हा एकदा म्हणजे तू ॲक्च्युली नकार दिला होतास ना, त्याच्यामुळे अथर्व खरं तर संपूर्ण घरच खूप डिस्टर्ब होतं, म्हणूनच आम्ही सगळे पुन्हा एकदा खुश झालो कारण तू होकार दिलायस. आता भूमी माधवरावांना म्हणते की बाबा जाऊया का आपण? भूमी आता तिकडचं कारंजाने सगळं बघत उभी असते. आकाश म्हणतो की तुला काही आठवलं का? भूमी म्हणते की नाही, काही आठवलं नाही, बघतीये एवढी सुबत्ता असून पण इतकी हाव कशी लागलेली असते तुम्हाला, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. पुढच्या भागामध्ये गुरुजी हे अंतरपाठ विधीसाठी हार आणायला सांगतात. भूमी तिकडे जात असते, त्याच वेळेला आकाश तिच्याकडे लक्ष देतो. तेव्हा टोपलीमध्ये आकाश आणि भूमीची लग्नपत्रिका आणि अल्बम देखील असतो. आता ते पाहिल्यानंतर भूमीला बघायच्या अगोदरच आकाश उचलतो आणि लपवतो. भूमी विचारते की तू काय लपवत आहेस? तेव्हा आकाश तिला काहीही सांगत नाही. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.